सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार सर्व भाविक बंधू भगिनींना मनपूर्वक अभिवादन। संपूर्ण सृष्टी जिच्यापासून निर्माण झाली ती आदिमाया आदिशक्ती, तिचे अनेक रूप आपल्याला पाहायला मिळतात। कुणी तिला महालक्ष्मी म्हणतं, कुणी तुळजाभवानी, कुणी रेणुका, तर कुणी एकवीरा आई म्हणतं। सप्तशृंगी, एकवीरा, यमाई, चोपडाई हे तिचीच रूपं नव्हेत का? देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरगडाची रेणुका ही 3 पूर्ण शक्तिपीठं आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे। या आदिमाया आदिशक्तीचंच रूप अंबा माता, अंबिका देवी। भक्तांच्या संरक्षणासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी देवीची अनेक ठिकाणी स्थापना झालेली आहे। अशाच एका अधिष्ठानाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। हा दूधगंगा नदीचा विस्तीर्ण हिरवागार काठ आणि दक्षिणेला दिसतोय तो भव्य असा मल्लिकार्जुन डोंगर। पूर्वी म्हणे इथे बऱ्याच औषधी वनस्पती मिळायच्या, म्हणून याला संजीवनी डोंगर असंही म्हणतात। पश्चिमेला पुणे ते बेंगलोर हा नॅशनल हायवे, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमेवर बसलेलं हे गाव म्हणजे कोगनोळी गाव। एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, कनगोळी भानगोळी सुपटोपली नमो आदिमाया भगवती। कनगोळी हे देवीचंच एक नाव असावं। पूर्वी गावात जे हे छोटं देवीचं मंदिर होतं त्या देवीचं नाव कनगोळी असंच असावं। पुढे या कनगोळीचा अपभ्रंश होऊन गावाला कोगनोळी असं नाव पडलं असावं, असं जुन्या जाणत्या लोकांचा कयास आहे। निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे सुजलाम सुफलाम गाव बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यात येतं। गावाला 350 वर्षाचा इतिहास असावा, कारण 350 वर्षापूर्वीचा भुईकोट किल्ला इथे आढळून येतो। या किल्ल्याचे अवशेष या परिसरात दिसून येतात। बुरुज, जुनं बांधकाम, खंदकाच्या खुणा, गणपती, मारुतीचं आणि कल्लेश्वराचं मंदिर या जुन्या ऐतिहासिक खुणाच आहेत। या किल्ल्याच्या परिसरातच मूळ गाव वसलेलं आहे। विस्तार वाढत गेला। किल्ला परिसराच्या पश्चिमेला सुनियोजित आखीव रेखीव गल्ल्यांचं गाव तयार झालं। गावात 18 पगड जातीचे धर्माचे लोक आहेत। सर्व धर्मियांची मंदिरं, मस्जिद इथे आहेत। सर्व जाती धर्मियांचे लोक एकमेकांचा आदर राखून कोणताही सण समारंभ एकजुटीने, सलोख्याने आणि आनंदाने साजरा करतात। सरमिसळ जातीचे लोक असूनही शांततेत नांदणारं गाव असा या गावचा लौकिक आहे। याच गावात पूर्णानंद महाराज हे धार्मिक अधिष्ठान असलेलं व्यक्तिमत्व होऊन गेलं। त्यांच्याच परंपरेतील हरिभक्त पारायण श्री पांडुरंग विष्णू काजवे महाराज हे आजही वारकरी संप्रदायाची प्रथा सांभाळत कार्यरत आहेत। सीमा भागातील राजकीय क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व विद्यमान आमदार वीरकुमारजी पाटील साहेब हे देखील कोगनोळी गावचे सुपुत्र। अशा या कोगनोळी गावचं ग्रामदैवत श्री अंबिका माता याबद्दल अधिक जाणून घेऊया। ग्रामदैवत श्री अंबिका देवी। श्री अंबिका देवी हे कोगनोळी गावचं ग्रामदैवत आहे। श्री अंबिका माता ही तुळजाभवानीचं रूप मानलं जातं। पूर्वी किल्ला विभागाच्या पश्चिमेस असलेल्या फोडाच्या शेतवडीत हे मंदिर होतं। कालांतराने गावाचा विकास झाला, गाव विस्तारलं आणि अंबिका देवीचं हे मंदिर मध्यवर्ती ठिकाण झालं। मंदिराच्या चोहो बाजूने गाव विस्तारलं। अंबिका मातेचं हे मंदिर अतिप्राचीन असं मंदिर आहे। हेमाडपंथी स्थापत्यकलेशी साम्य वाटणारी मंदिराची घडण आहे। नक्षीदार खांबावरती हे मंदिर उभं आहे। मंदिरात विराजमान झालेली अंबिका मातेची ही तेजस्वी मूर्ती पाहिली की लक्षात येतं हे एक जागृत देवस्थान आहे। समस्त कोगनोळी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तांवर आपल्या कृपेचा आणि आशीर्वादाचा वरदहस्त ठेवून असणारी अंबिका माता नवसाला पावणारी देवी आहे। 17व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ
हा काळ श्रीमंत राजर्षी सिद्धोजीराजे निपाणीकर आणि श्रीमंत सर्जेराव घाडगे कागलकर यांचा मानला जातो. त्या काळी निपाणीकर आणि कागलकर या दोन्ही घराण्यांनी कोल्हापूर आणि बेळगाव मधल्या भागावरती आपलं अधिपत्य गाजवलं. या काळी या दोन मोठ्या व्यक्तींनी कोगनोळ येथील अंबिका माता मंदिराची उभारणी केली असे जुने जाणते लोक सांगतात. साधारण 35 वर्षापूर्वी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व माननीय श्री वीरकुमारजी पाटील साहेब यांच्या पुढाकाराने अंबा मातेच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आला. त्यावेळी वज्रलेप करायला खास कारागीर आले होते. मूर्तीची आणि मंदिराची कलाकुसर पाहून हे मंदिर 13व्या शतकातील असावं असं अनुमान त्या कारागिरांनी काढलं. एकंदरीत अंबिका मातेचं हे मंदिर प्राचीन काळातलं आहे एवढं मात्र नक्की. श्री अंबिका मातेच्या मंदिरातले नित्योपचार. दररोज पहाटे 5 वाजता देवीला जलस्नान घालून पूजा बांधली जाते. धूप, दीप, गंध, पुष्प आणि नैवेद्य अशी पंचोपचाराची पूजा केली जाते. रात्री 8 वाजता नित्यनेमाने आरती केली जाते आणि यात कधीही खंड पडत नाही. देवीचं महात्म्य. अंबिका मातेबद्दल कोगनोळ आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तांच्या मनात अपार श्रद्धा आहे. इथल्या ग्रामस्थांचा दिवस सुरू होतो तो अंबिका देवीचं स्मरण करूनच. दररोज सकाळी देवीचं दर्शन घेऊनच गावगाड्यातील नित्यकर्म सुरू होतात. संकट काळात हमखास तारून नेणारी देवी असा अंबिका मातेचा लौकिक आहे. श्रद्धा आणि भक्ती या दोन गोष्टींमुळेच देवी प्रसन्न होते आणि म्हणूनच कोगनोळी गावच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात देवीचं अढळ स्थान आहे. गावात कोणतंही शुभकार्य घडत असताना त्याची सुरुवात दंडवत घालून ओटी भरूनच केली जाते. देवीवरती भार सोपवून एखादं कार्य हाती घेतलं की अंबिका माता ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडते अशी त्यामागची भावना असते, विश्वास असतो. आता पाहूया नवस पूर्ण झालेल्या काही समाधानी भक्तांचे मनोगत. अंबिका माता ही देवी नवसाला पावणारी आहे. जागीर देवस्थान आहे आणि माझ्या मालकाशी बरं नव्हतं तेव्हा मी देवीला मागून घेतलं. माझी सगळी म्हणजे माझ्या पोरग्या शिक्षण ते नव्हते. मालकाशी बरं वाटून दे, मी तुझी कापड नाराने वटी भरतो. माझं सगळं पूर्ण झालं. मग आता नोकरी लागली, त्या नोकरीच्या पगारातून मी आता वटी भरली अंबाबाईला. ही अंबाबाई म्हणजे सगळ्याशी पावती गावची. कोगनोळीची मुलगी आहे. मला गांधीनगर चिंचवाड येथे दिले आहे. माझे लग्न होऊन 2 वर्ष झाले. 2 वर्षानंतर मला मुलगा झाला आहे. तो आता 1.5 वर्षाचा आहे. त्याला गालावर जखमा खूप झाल्या होत्या. औषध घेऊन पण कमी आले नव्हते. मग मम्मीने मला म्हटले अंबिका मातेला असे बोल की मी तुझी नाणी धुतो, येऊन अशी बोल म्हटले. मग मी तसं बोलल्यानंतर जखमा त्याच्या कमी आल्या. मग नंतर मी 5 दिवस नाणी धुतले आणि नंतर चेहऱ्यावर सगळं जखमा. माझं नाव सुवर्णा श्रीकांत तायवाळे आणि आमचं गाव आडी आहे. कोगनोळीत आल्यानंतर आमचं चांगलं झालं, परमनंट झाली नोकरी. परत मुलं शिकली आणि 2 मुलं सर्व्हिसला लागली. मुलगी पण आता शिकते अजून. मग मी आईला मागून घेतलो, आई मला सावली होऊन दे आणि मी आई अंबाबाई तुला आम्ही सोनं वाहतो, मिळेल तेवढं. मला घर झालं. घर झाल्यावर मी अंबाबाईला 2-2.5 ग्रॅम सोनं वाहलं. कोगनोळ गावचे अंबिका देवी ही सगळ्यांना पावणारी आहे. अंबिका मातेवर श्रद्धा ठेवून कोणतीही इच्छा मागून घेतली तरी ती पूर्ण करते. अशी ही पंचक्रोशीत प्रत्येकाला पावणारी अंबिका देवी कोगनोळची प्रसिद्ध आहे. या देवीबद्दल आमच्या प्रत्येकाच्या मनात अपार श्रद्धा आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा ह्या देवीबद्दल श्रद्धा आहे. देवीचे नित्योपचार आणि वर्षभरातील सणसमारंभाच्या काळात देवीची मनोभावे पूजा करणारे सेवेकरी मानकरी नियुक्त केलेले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. या शिडीद्वारे आम्ही एक प्रयत्न करतो. पूर्वी काही ह्या बाबी
ताम्रपटावर लिहिलेल्या गेलेल्या होत्या, परंतु आज त्या कुठल्याही उपलब्ध नसल्यामुळे या CD मार्फत आमच्या परंपरेप्रमाणे आमच्या रीतरिवाज असून देत, अंबाबाईची सेवा असून दे, प्रत्येकाला कुठली कुठली जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी या CD मार्फत कायमपणाने ही पृथ्वी असोपर्यंत ही नोंद राहणार आहे. त्याच्याकरता ही CD आम्ही करत आहोत. आमच्या कोगनोळी गावामध्ये जे अंबिकेचं देवस्थान आहे ते देवस्थान फार पुराणात काळातलं देवस्थान आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 350 ते 400 वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे. आमच्या सर्वांच्या पूर्वजांनी या देवीची स्थापना झाल्यानंतर त्या काळातील पाटील असून देत, सरकार असून देत, कुलकर्णी असून देत, त्या मंडळींनी एक व्यवस्था करून ठेवलेली आहे. प्रत्येक समाजानं देवीची सेवा कुठल्या पद्धतीनं करायचं आणि त्या समाजाचा उदरनिर्वाह त्यांनी कसा करायचा ह्याच्याकरता प्रत्येकाला इनाम जमिनी, देवस्थानच्या जमिनी त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक समाजातला लहान थोर नागरिक हा इन्व्हॉल्व झालेला आहे आणि ही व्यवस्था फार प्राचीन काळापासून आतापर्यंत चालत आलेली आहे. आमच्या गावामध्ये किती आपण कलियुगात गेलो, इलेक्ट्रॉनिक युगात गेलो, चंद्रावर जरी गेलो तरी या परंपरेमध्ये कुठे खंड आलेली नाही आहे. आज तगायत ही सेवा हयात कायमपणाने चालू आहे. इथून पुढे देखील ती चालू राहणार आहे. मी आता आपल्या पुढे प्रत्येक समाजाची ओळख आणि प्रत्येक समाजाची काय सेवा आहे ते मी आपल्या पुढे त्या नागरिकांना किंवा त्या समाजातल्या प्रमुख मंडळींना बोलून सांगण्याचा प्रयत्न करतो. कोगनोळी गावच्या अंबिका मंदिराचे मानकरी ते माझ्या समेत उभे आहेत. प्रीतम पाटील, CK पाटील, पंकज पाटील, उदय पाटील आणि आमचे शिवाजी पाटील हे अंबिका देवीचे प्रमुख मानकरी. रोजची पूजा अर्चा करणारे आमचे गुरुमंडळी आहेत, त्यांना मी इथे बोलवतो. आमच्या अंबिका देवीची पूजा अर्चा नित्य नियमानं रोजच्या रोज ही आमची गुरुमंडळी सर्व करतात. आरतीची सेवा ही गुरुमंडळी करतात आमच्या गावची. हा त्यांचा मान आहे. वंश परंपरेनं तो चालत आलेला आहे. परंपरेप्रमाणे अंबिका देवीची पालखी मंगळवारी व नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या देवळाच्या भोवतीनं फिरते व गावामधून जवळजवळ वर्षभरामध्ये 2 वेढे होतात. त्या पालखीची व्यवस्था आमच्या गावातील मगदूम, चौगले, आवटे, लोहार, पवार, नागराळे, त्याचप्रमाणे आमच्या गावातील गोंधळी, डवरी ही सर्व मंडळी या पालखीची व्यवस्था करतात आणि वंश परंपरेप्रमाणे मला वाटते मी ह्या मुलांची दुसरी पिढी बघतोय माझ्या या उभ्या आयुष्यामध्ये आणि अखंड सेवा बिना स्वार्थ कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता ही मंडळी आईची सेवा करीत असतात. या सेवेमध्ये आतापर्यंत कुठलीही चूक आतापर्यंत केलेली नाही आहे आणि इथून पुढे देखील ही मंडळी ह्याच पद्धतीनं सेवा करत राहतील हीच मी अंबिकेचरणी प्रार्थना करतो. कोगनोळी गावामध्ये पूर्वीपासून इनाम जमिनी ह्या प्रत्येकाला दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये पाटील आले, त्याच्यामध्ये संधी आले, गुरव आले, अब्दागिरे आले, त्याच्यानंतर डवरी आले. प्रत्येकांना जमिनी परंपरेनं त्या काळामध्ये दिलेल्या आहेत. ह्या सर्व जमीन वाटप होत असताना त्या काळामध्ये पाटील व कुलकर्णी यांनी हे सर्व विभाजन केलेलं आहे. या विभाजनामध्ये प्रत्येक संधीना मग त्याच्यामध्ये गायकवाड आले, चिका पाटील आले, शिंगे आले, पोवाडे आले, बादुले आले, नवाजुद्दीन शेख आले, कोळी आले. या सर्वांना प्रत्येक कुटुंबियांना 12-12 एकर जमीन ही देवीची सेवा करण्याकरता त्या काळातल्या पाटील व कुलकर्ण्यांनी दिलेली आहे. आणि आजपर्यंत मला माझ्या माहितीप्रमाणे ही संधी मंडळी
त्याच्यातले आता जे माझ्या पुढ्यात गायकवाड, पवाडे, पाटील आणि शिंगे ही मंडळी कायमपणाने देवीची सेवा करत आलेले आहेत आणि करत राहतील याच्याबद्दल मला काही शंका नाही. अंबिकेच्या देवळामध्ये रोज नित्यनियमानं 2 वेळा आरती होते आणि त्या आरतीला रोज प्रत्येक आरतीच्या वेळेला विस्तू हा एक भाग आहे आरतीचा आणि तो आत्तापर्यंत वंश परंपरेनं तो आलाशांच्या घरातून विस्तू आणला जातो. विस्तू आणल्यानंतर आरतीला आत धूप घालायला चालू होते आणि नंतर आरती चालू होते. त्या आरतीला वाद्य वाजवणारे नवाळे, पाटील व गुरव मंडळी ही कायमपणानं कुठली आरती न चुकता एखाद्या वेळेस त्यांच्या घरामध्ये अडचण आली तरी पण त्यांच्या घरातली लहान मंडळी असून का होईना त्या आरतीला अटेंड होतात आणि आरती अगदी नित्यनियमानं कायमपणानं म्हटली जाते. हीच मंडळी नवरात्र उत्सवामध्ये किंवा आमचा इतर जे आई अंबाबाईचे उत्सव आहेत त्या उत्सवामध्ये ही मंडळी कायमपणाने कार्यरत असतात. अंबिका देवालयामध्ये 350 वर्षापूर्वी देऊळ स्थापन झालेलं आहे. त्यावेळेपासून चांभारांना एक मान आहे. त्या मानासाठी त्यांना भूमी थोडी आहे आणि तो मान म्हणजे वर्षाला देवीच्या पायामध्ये चपला करून द्यायच्या आणि वर्षाला त्याप्रमाणे आत्तापर्यंत ही परंपरा आमच्या गाडेकर मंडळींनी सांभाळलेली आहे. ते वर्षाला नियमानं ही चप्पलची जोडी आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करतात. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेला पालखी बाहेर पडेल, ज्या ज्या वेळेला सबिना बाहेर पडेल त्या वेळेला दिवटे आमचे म्हणजे कानडी चांभार ज्यांना आम्ही म्हणतो त्यांना देखील एक थोडीशी जमीन या आई अंबाबाईच्या सेवेसाठी त्या काळात दिलेली आहे आणि ही मंडळी आजपर्यंत मग ते चप्पल असून दे किंवा ड्युटी लावण्याचं काम असून दे कायमपणाने चालू ठेवलेलं आहे आणि इथून पुढे देखील कायमपणाने ते चालू ठेवतील. आमच्या गावामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ग्रामपंचायत अस्तित्वात आली. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीनं भक्त मंडळी किंवा त्या गावचे अंबिकेचे मानकरी मंडळी ज्या पद्धतीनं सेवा करतात त्याच पद्धतीनं आई अंबाबाईच्या उत्सवामध्ये असून दे, नित्यनियमाने देवळाच्या आवाराची साफसफाई असून दे, ही ग्रामपंचायतच्या वतीनं केली जाते. आज आपल्यामध्ये ग्रामपंचायतच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व मेंबर व काही मंडळी अशी आहेत की जे कशातही नसतात, कुठल्याही पदावर नाही आहेत, परंतु प्रामुख्यानं नित्यनियमानं सेवा करणारी मंडळी देखील याच्यामध्ये आहेत आणि ही मंडळी भविष्यकाळामध्ये कायमपणाने कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही गटाची ग्रामपंचायत असून दे, आमच्या गावची ग्रामपंचायत ही पहिल्यांदा अंबिकेची सेवा करेल आणि नंतर गावाची सेवा करेल एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला अंबिका देवीची सेवा करण्याचा प्रसंग आला, माझ्या वयाच्या 16व्या वर्षापासून मला माझ्या मातोश्री, माझ्या पत्नी, माझे चिरंजीव, माझ्या सुना, त्याचप्रमाणे माझी नातवंड आणि माझे सर्व भाऊबंद इथे पाठीमागे राहिलेले पाटील कंपनी, त्याचबरोबर ह्या गावाचे श्रीमंत अतुल विठ्ठल कुलकर्णी, त्या सर्वांनी मला आत्तापर्यंत चांगली साथ दिलेली आहे. इथून पुढेही त्याच पद्धतीने त्यांनी साथ द्यावी एवढीच मी अंबिकेच्या चरणी प्रार्थना करतो. अंबाबाईच्या चरणी बऱ्याच वर्षापासून आमचे स्टॉल असतात आणि इथून पुढं बी आम्ही स्टॉल लावू आणि अंबिका चरणी आमच्या म्हणजे कोकणी मुस्लिम समाजाची बी बरीच लोक म्हणजे आपले भेदभाव न करता व्यवस्थित आपले स्टॉल किंवा काही असू देत सेवा करतात. आई अंबाबाईचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्यावर आहे. वर्षभरात साजरे होणारे देवीचे उत्सव, अंबिके मातेची पूजा आरती नित्यनेमाने होत असतेच, पण मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार असल्याने नेहमीच या दोन्ही दिवशी ओटी भरण्याचा कार्यक्रम साजरा होत असतो. प्रत्येक अमावस्येला नृसिंहवाडीच्या त्रिवेणी संगमातून पाणी आणून देवीच्या मूर्तीला स्नान घातलं जातं आणि देवीच्या मूर्तीला महाअभिषेकही केला जातो.
गजरात आईसाहेब की जय असा देवीचा जय जयकार करत 3 प्रदक्षिणाही घातल्या जातात. नंतर देवीची मूर्ती पालखीतून काढून गाभाऱ्यात ठेवली जाते. सर्व भक्तांसमवेत महाआरती केली जाते. आरतीच्या वेळी देवीला दोन्ही बाजूने चौरीने वारा घातला जातो. आरतीनंतर प्रसाद आणि अंगारा दिला जातो. पौष शुद्ध अष्टमीला मोठ्या उत्साहात शाकंभरी नवरात्राची सुरुवात होते. पौष पौर्णिमेला महाप्रसादानं या उत्सवाची सांगता होते. अंबिका माता ही करवीर काशीतील शाकंभरीचंच एक रूप आहे असा उल्लेख आरतीत सुद्धा आढळतो. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पाठोपाठ देवीच्या वाढदिवसाचा सोहळाही मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. 35 वर्षापूर्वी पौष महिन्यात कृष्ण द्वादशीला अंबिका मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. दरवर्षी याच तिथीला देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. वर्षभरात येणारे सगळे सण मोठ्या उत्साहाने मंगलमय वातावरणात साजरे केले जातात. सर्व ग्रामस्थ अंबिका मातेच्या उत्सवास प्रचंड संख्येने उपस्थित असतात. सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा अंबिका देवीचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. या उत्सवाबद्दलच आपण अधिक माहिती जाणून घेऊया. घटस्थापनेच्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य तरी नवरात्रीचा उपवास करतो. बऱ्याच कुटुंबातील लहान मुलं मुली सुद्धा हा उपवास करतात. घटस्थापनेच्या दिवशी अंबिका देवी तिच्या गादीवर विराजमान होते. दररोज सकाळी 7 वाजता पहिली महाआरती होते. सर्व उपासक आरतीला हजर असतात. आरती झाल्यावर तीर्थ घेतात. मगच उपासकाला चहा किंवा दूध घेण्याची परवानगी मिळते. दुपारी 12 वाजता महाआरती होते. मग उपासक फराळ करतात. पुन्हा रात्री 8 वाजता आरती होते. त्यानंतर उपासक रात्रीचा फराळ करतात. नवरात्राच्या काळात 3 वेळा आरती केली जाते. नवरात्राच्या या काळातच कवाळ पंचमीच्या दिवशी विशेष आरती रात्री 12 वाजता केली जाते. यावेळी गाभाऱ्यातून बाहेर गुलालाची उधळण केली जाते. नवरात्र काळातील परमोच्च दिवस म्हणजे जागराचा. या दिवशी नेहमीची 7 वाजताची महाआरती होते. त्यानंतर मानकरी आणि सनदी वीरकुमारजी पाटील यांच्या वाड्यातून मानाचे नारळ, साखर, लिंबू, खारीक, खोबरे आणि गुलाल घेऊन देवीच्या मंदिरात येतात. बरोबर 9 वाजता सर्व उपासक आणि भक्तांसमवेत महाआरती होते. आरती झाल्यानंतर उत्सव मूर्ती पालखीत बसून मंदिराला एक प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर देवीची पालखी नगारखान्यातून दीपमाळेकडे प्रस्थान करते. दीपमाळेच्या बाहेर पडून पालखी सर्व लवाजम्यासहित बिरदेव मंदिराकडे मार्गक्रमण करते. बिरदेव मंदिरात पालखी पोचताच तिथे आरती होते. तिथे श्री बिरदेवाच्या 2 पालख्या, मानाचे अश्व आणि समस्त धनगर समाज पालखी सोहळ्यात सामील होतात. 3 पालख्या, अश्व तिथून पुढे मार्गक्रमण करत राम मंदिरात येतात. तिथं आरती करून सर्व पालखी सोहळा दीपमाळेकडे प्रस्थान करतो. इथे अंबिका मातेच्या मंदिराला राम मंदिरासह दुसरी प्रदक्षिणा पूर्ण होते. दीपमाळेपासून पुढे महादेव मंदिराकडून मार्ग
खेडाम खेळ संपल्यानंतर बिरदेव पालखी आणि अश्व आपापल्या मंदिराकडे प्रस्थान करतात. दुपारी साधारण 1:30-2 पर्यंत हा सोहळा संपन्न होतो. रात्री 8 वाजता नियमित आरती होते. आरतीच्या आधी माननीय श्री वीरकुमारजी पाटील यांच्या वाड्यातून मानाचा नारळ आणि साखर वाजत गाजत मंदिरात आणला जातो. आरती झाल्यानंतर त्यांना साखर वाटली जाते. रात्री 10 वाजता धनगर समाजातर्फे ढोल वादन सुरू केलं जातं. रात्री 12 वाजेपर्यंत हे ढोलवादन बेभानपणे चालू असतं. रात्री बरोबर 12 वाजता जागराची आरती सुरू होते. आरती चालू असताना देवीच्या गाभाऱ्यातून बाहेर गुलालाची उधळण चालू होते. आरती संपल्यानंतर देवीचा छबिना निघतो. मंदिराभोवती प्रदक्षिणा चालू होतात. छबिना निघताच मंदिराभोवती आणि अंबिका तलावाजवळ मोठ्या स्वरूपात आतषबाजी केली जाते.
दुसऱ्या फेरीच्या वेळी गुरुवांच्याकडून पाटलांना आणि सर्व मानकऱ्यांना मंदिरात बोलावलं जातं. हरिपाटलांकडून दैत्यासाठी आणलेला खारा नैवेद्य दाखवला जातो. पालखी त्यावेळी मंदिराच्या मागे असते. अशी एक आख्यायिका आहे की देवीबरोबर युद्ध हरल्यानंतर दैत्य देवीला शरण आले आणि म्हणाले, तुझ्या उत्सवात थोडा आम्हालाही मान राहू दे. म्हणून त्यांच्यासाठी आधी खारा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर मानाचे नैवेद्य दाखवले जातात. ग्रामस्थही गोडा नैवेद्य दाखवतात. छबिना 3 फेऱ्या पूर्ण करून देवीची उत्सव मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाते. इथे देवीचा जागराचा उत्सव समाप्त होतो. दुसरा दिवस म्हणजे खंडेनवमी. या दिवशी 7ची नित्यनेमाची आरती झाल्यानंतर पाटलांच्या वाड्यावरून ओटीचं साहित्य आणि पुरणपोळीचा गोडा नैवेद्य येतो. देवीची ओटी भरल्यानंतर पाटील व मानकरांकडून घट हलवला जातो. 9ची आरती झाल्यानंतर देवीला गोडा नैवेद्य दाखवला जातो आणि अधिकृतपणे उपवासाची सांगता होते. सर्व उपासक उपवास सोडतात. सीमोल्लंघनाच्या दिवशी दुपारी 3 ते 4च्या दरम्यान सर्व मानकऱ्यांना मानानं पाटलाच्या वाड्यावर आणलं जातं. त्यानंतर सर्वजण जैन मंदिरात जातात. माननीय पंकज पाटलांच्या हस्ते मंदिरात शमी वृक्षांच्या पानाची पूजा केली जाते. सर्वजण सोनं लुटतात. बस्तीमधला हा छोटासा सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व मानकरी, पाटील आणि ग्रामस्थ अंबामातेच्या मंदिरात येतात. देवीची उत्सवमूर्ती पालखीत बसवून मंदिराला एक प्रदक्षिणा घालतात. पालखी दीपमाळेकडे प्रस्थान करते. तिथून छत्रपती शाहू चौकात जाते. बिरदेवाची पालखी आणि अश्व अंबिका मातेच्या पालखी सोहळ्यात सामील होतात. सर्व पालख्या थोड्या अंतरावर गेल्यावर तिथे रेणुका मातेची पालखी सामील होते. तिथून सर्व बिरदेवाच्या माळावर वंश परंपरागत चालत आलेल्या जागेवर येतात. शेवटच्या टप्प्यात पालख्या धावत जाऊन माळावर एकत्र उभ्या केल्या जातात. मंदिरापर्यंत धावत आणली जाते. त्यानंतर एक प्रदक्षिणा घालून मंदिरात ठेवली जाते. सर्व ग्रामस्थ आपापसातील हेवेदावे विसरून एकमेकांना सोनं म्हणजेच आपट्याची पानं देऊन शुभेच्छा व्यक्त करतात. सोनं घ्या सोनं, सोन्यासारखे राहा. अवर्णनीय असा हा दसऱ्याचा सोहळा सोनं वाटून शुभेच्छा देऊन समाप्त होतो. तर अशा या अंबिका मातेचा कृपाशीर्वाद भक्तांवर सदैव राहावा हीच मनोकामना. आई साहेब की जय. जय
यज्ञमजयन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमन्यासन तेह नाकं महिमान सचंद्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्मे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणायां महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समंत पर्यायी स्या सार्वभौम सार्वाविषादांता परार्धात पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति तदप्येष श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनग्रहे आवीक्षतस्य कामप्रे विश्वे देवाः सभासिदीति साहेब की